दीप्तीनं फोन उचलला आणि पलीकडून प्रसन्न, मनमोकळा, आनंदाने ओथंबलेला आवाज ऐकू आला. हाय दीप्ती, माझी लाडकी मैत्रीण. सॉरी ग, 1.5 वर्षानंतर तुला फोन करते. सुची, कशी आहेस? इतके दिवस होती कुठं? प्रश्न तर अनेक होते, पण दीप्तीला विचारण्याचा उत्साहच नव्हता. ते सुचीच्या लक्षात आलं. तिने विचारलं, काय झालं दीप्ती? इतकी थंड का? सॉरी म्हटलं ना मी. मान्य करते, चूक माझीच आहे. इतके दिवस तुला फोन करू शकले नाही. पण काय सांगू तुला, अगं सगळाच गोंधळ होता. पण प्रत्येक क्षणी मी तुझी आठवण काढत होते. तुझ्यामुळेच मला माझा प्रियकर पती म्हणून मिळाला. तुझ्यामुळेच माझं मलयशी लग्न झालं. तू माझ्या आईबाबांना त्याचं नाव मलय म्हणून सांगितलं. मोहसिनही त्याची खरी ओळख लपवलीस. अगं लग्नानंतर लगेचच मलयला अमेरिकेला जावं लागलं. त्याच्याबरोबर मीही गेले. पण पासपोर्ट, व्हिजा, अमुक तमुक करत वेळेत विमान गाठण्यासाठी खूप धावपळ झाली. त्यातच माझा मोबाईलही हरवला. प्रत्यक्ष तुला येऊन भेटायला तेव्हा वेळच नव्हता ग. कालच आले इथं. आधी तुझा नंबर हुडकला. सॉरी ग, आता तरी क्षमा केली म्हण ना. आता आम्ही इथं राहणार आहोत. कधीही येऊन उभी राहीन. बरं आता सांग, घरी सगळे कसे आहेत? काका, काकू, नवलदादा आणि उज्ज्वल? एका श्वासात सुची बोलली, पण दीप्तीची काहीच प्रतिक्रिया नव्हती. अगं मीच मगापासून एकटी बडबडते. तू काहीच बोलत नाहीयेस. बरे आहेस ना? घरी सगळे बरे आहेत ना? सुचीच्या आवाजातला उत्साह ओसरून त्याची जागा आता काळजीने घेतली होती. खूप काही बदललंय सुची, खूपच बदललंय या 1.5 वर्षात. बाबा वारले. आई अर्धांगवायूनं अंथरुणाला खिळली आहे. नवलदादाला दारूचं व्यसन लागलंय. सतत दारू पितो. त्यामुळे कंटाळून वहिनीही लहान बाळासकट माहेरी निघून गेली आहे. आणि उज्ज्वल, तोच एक बरा आहे. 8वीत आहे. पण पुढे किती आणि कसा शिकू शकेल कुणास ठाऊक. बोलता बोलता दीप्तीला रडू कोसळलं. अगं अगं, तू रडू नकोस दीप्ती. बी ब्रेव. अगं कॉलेजमध्ये तू सगळ्यांचे प्रॉब्लेम सोडवायची. प्रत्येकाच्या समस्येवर तुझ्याकडे उत्तर असायचं. तुझ्या हुशारीमुळे तुला सगळे लेडी बिरबल म्हणत होते. आठवतंय ना? कम ऑन दीप्ती, मी पुढच्या आठवड्यात येते. आपण ही समस्या सोडवू. अजिबात काळजी करू नको. फोन बंद झाला. दीप्तीनं डोळे पुसले तेवढ्यात डोअरबेल वाजली. तिनं दार उघडलं. रोजच्याप्रमाणे दारूचा भपकारा आणि सेंटचा एकत्रित वास आला. दारू प्यायलेला नवलला त्याचे 4 मित्र उचलून घेऊन आले होते. प्यायले तर तेही होते, पण थोडेफार शुद्धीवर होते. नवल तर शुद्ध हरपून बसला होता. ते मित्र विचित्र नजरेने दीप्तीकडे बघत होते. नवलला सांभाळण्यासाठी ती त्याच्याजवळ गेली. तेव्हा ते तिच्या अंगचटीला आले. कुणी हात कुरवळला, कुणी गालावरून हात फिरवला. कसं बसं तिनं नवलला सोफ्यावर झोपवलं आणि त्यांना सगळ्यांना घराबाहेर काढून दार लावून घेतलं. वडिलांच्या मृत्यूनंतर वडिलांचा सगळा बिझनेस, पैसा नवलच्या हातात आला. बँकेची नोकरी सोडून त्यानं बिझनेसमध्ये लक्ष घातलं. बिझनेस वाढत गेला. पैसा भरपूर मिळत होता. नवलला त्यातूनच दारू, महागड्या गाड्या, पैसे उडवणं अशा सवयी लागल्या. वडिलांच्या आकस्मिक मृत्यूनं आई खचली होती. जणू बधीर झाली होती. नवलचं ठरलेलं लग्न आई जरा सावरली की करू म्हणून लांबवलं होतं. मुलीकडच्या लोकांना हा विलंब खटकत होता. शेवटी त्यांनी आईची समजूत काढली. नवलचं लग्न झाल्यावर तो उधळपणा, दारू वगैरे थांबवेल. लग्न किती थांबवायचं? ते लवकरात लवकर उरकून घ्यायला हवं वगैरे वगैरे. शेवटी लग्नाचा मुहूर्त निघाला. त्या दिवशी नवलनं खूप गोंधळ घातला. अवचित पाऊस आल्यामुळे मुलीवाल्यांची बरीच धांदळ झाली. त्यांनी केलेली व्यवस्था पार कोलमडले. त्यांनी पुन्हा नव्यानं घाईघाईने व्यवस्था केली. तेवढ्यात नवल व त्याच्या मित्रांनी दारू पिऊन धुमाकूळ घातला. नवलनं तर कमालच केली. घाणेरड्या शिव्या देत तो ओरडू लागला. दाखवतो साल्यांना, लग्नाची अशी व्यवस्था ठेवतात. माझ्या वडिलांनी वचन दिलं होतं म्हणून हे लग्न करतोय मी. नाहीतर या लोकांना स्टँडर्ड आहे का आमच्या घरात मुलगी देण्याचं? हरामखोर लेकाचे, समजतात काय स्वतःला? जयंती म्हणजे नवलची आई एकीकडे मुलाला सावरत होती, दुसरीकडे व्याहांची क्षमा मागत होती.
तिला मुलाच्या वागण्यानं खूपच त्रास होत होता. वधू वेशातही लतिका तिच्या समोर येऊन उभी राहिली. हात जोडून म्हणाली, आई, हे काय करताय तुम्ही? तुमची चूक नसताना का क्षमा मागताय? मला वाटतं नवलचं स्टँडर्ड जरा जास्तच हाय झालंय, त्यामुळे मीच हे लग्न मोडते, लग्नाला नकार देते. कशीबशी समजूत घालून एकदाच लग्न लागलं. लतिका सून म्हणून घरात आली, पण नवलचं व्यसन सोडवणं तिला जमलंच नाही. एक सुंदर मुलगी झाली, पण नवलचं वागणं अधिकच बिघडत गेलं. शेवटी मुलीला घेऊन लतिका माहेरी निघून गेली. जयंतीला अर्धांगवायूचा झटका आला आणि लोळागोळा होऊन ती अंथरुणाला खिळली. शुद्धीवर असायच्या तेव्हा नवलला आपली चूक कळायची. तो बहिणीची, धाकट्या भावाची, आईची क्षमा मागायचा. पण पुन्हा संध्याकाळ होता होता तो मित्रांच्या गराड्यात जायचा आणि पिऊनच घरी परतायचा. नवल, अरे थोरला भाऊ आहेस, लग्नाला आलेली तुझी धाकटी बहीण आहे घरात. शिकणारा धाकटा भाऊ आहे, त्याची काळजी नाही का तुला? कसले घाणेरडे मित्र आहेत तुझे, का त्यांच्याशी मैत्री ठेवतोस? सोड त्यांना, स्वतःकडे बघ. जयंती कशीबशी बोलायची. आई, हजारदा सांगितलंय, माझ्या मित्रांना नावं ठेवू नकोस. बाबा गेल्यावर त्यांचा धंदा व्यवसाय सांभाळायला त्यांनीच मदत केली आहे मला. मला कुठं काय धंद्यातलं कळत होतं. त्यांच्यामुळेच हा इतका पैसा घरात आलाय. अशी तशी नाहीत ती मुलं, चांगल्या कुटुंबातली आहेत. थोडंफार पिणं तर चालतंच ग, ती कंट्रोलमध्ये असतात. मला जरा भान राहत नाही, पण आता नाही पिणार. आणि ती मुलंही दीप्तीला धाकटी बहीणच मानतात. तू त्यांच्याविषयी वाटेल तसं बोलू नकोस. दीप्ती सांगायचा प्रयत्न करायची की त्याचे मित्र तिचा कसा अपमान करतात, कसे तिच्या अंगठीला येतात, पण ते तिलाही बोलू द्यायचं नाही. उज्ज्वलला ओरडायचा. घरातला सगळा खर्च नवलच्याच हातात होता. त्याचा त्यामुळे सगळ्यांवर वचक होता. दीप्ती BEdचा अभ्यास करत होती. उज्ज्वल 8वीला होता. दीप्तीला नवलचे मित्र आवडत नव्हते, कारण तिलाच त्यांचा सर्वात जास्त त्रास व्हायचा. पण नवलला ते कसं पटवून द्यावं ते तिला समजत नव्हतं. मनावरचा ताण असह्य झाला की ती बाथरूममध्ये जाऊन रडून घ्यायची. आजारी असह्य आईसमोर मात्र ती शांत व हसतमुखत राहण्याचा प्रयत्न करायची. 4 दिवसातच सुची घरी येऊन थडकली. तिला बघता दीप्तीचा संयमाचा बांध फुटला. सुचीच्या गळ्यात पडून तिनं पोटभर रडून घेतलं. आपली व्यथाकथा तिला ऐकवली. लाडक्या मैत्रिणीच्या दुर्दैवाची कहाणी ऐकून सुचीचेही डोळे पाणवले. तिने प्रथम थोपटून दीप्तीला शांत केलं. मग ती म्हणाली, मी आले आहे ना, आपण आता नवलला एकदम ओठणीवर आणू. तू अजिबात काळजी करू नकोस. अगं, प्रत्येक समस्येवर उपाय असतोच असं तूच आम्हाला सांगायचीस ना. आता मी सांगते तुला, नवलला ताळ्यावर आणायचाही उपाय आहे. तू आता मी सांगते तसं करायचं. धीर सोडायचा नाही. दीप्ती, आता तू खूपच सावरली. सुची मग आईला भेटली. त्यानंतर तिनं धीर दिला. जेवण झाल्यावर सुची म्हणाली, तुला आठवतंय का, सांगितलं होतं की मलाईला मावा गुटखा खायची सवय आहे. तेव्हा तू एक उपाय सुचवला होतास. एकदा एका लग्नाला गेलो होतो आम्ही. तेव्हा तू सांगितल्याप्रमाणे मी त्याच्या पॅन्टच्या खिशातली मावा गुटख्याची पाकिटांची माळ बदलून त्या जागी कंडोमची पाकिटं ठेवली. अगं, कसले हसले आहेत सगळे, आणि मलाही मात्र खूपच ओशाळला. त्या दिवसापासून त्याने खिशात गुटखा ठेवणं बंद केलं. मग त्याला व्यसनमुक्ती केंद्रात नेऊ लागले. त्याचाही खूप फायदा झाला. मलाही आता पूर्वीप्रमाणे गुटखा किंवा इतर कुठल्याही व्यसनापासून मुक्त आहे. आपण नवलचंही व्यसन सोडवू शकतो. मग सुचीनं आपण आणलेला हॅडी व्हिडिओ कॅमेरा तिला दाखवला. ही माझी तुझ्यासाठी आणलेली अमेरिकेची भेट. तिला म्हटलं, बापरे, अगं, इतकी महागडी वस्तू कशासाठी आणलीस? सगळं सांगते, आधी हा कसा वापरायचा ते समजून शिकून घे. तेवढ्यात उज्ज्वल शाळेतून आला. सुचिताई, कधी आलीस? त्यानं आल्या आल्या तिला मिठी मारली. अरे उज्ज्वल, किती उंच झालास रे, सुचीनं कौतुकानं म्हटलं. उज्ज्वलला तर तो कॅमेरा खूपच आवडला. ताई, मी कपडे बदलून येतो, मग तू माझा ब्रेक डान्स शूट कर हां, तो म्हणाला. सुचीनं हसून संमती दिली. हे बघ दीप्ती,
आता आज आपण एक प्रयोग करू हं. रात्री नवल जेव्हा मित्रांबरोबर घरी येईल, मी आणि उज्जू पडद्याआड लपून सर्व प्रसंगाचं चित्रण करू. त्यांना कुणालाही काही कळायचं नाही. सकाळी नवलला आपण टी व्ही कॅमेरा अटॅच करून ते सगळं शूटिंग दाखवू. शुद्धीवर असताना त्याला आपल्या मित्रांचं गल्लीचं वागणं लक्षात येईल. मित्रांचा खरा चेहरा समोर आला की पुन्हा तो त्यांच्या नादाला लागणार नाही. तो आता अगदी शांत राहा. सुचीमुळे आज दीप्तीला खूपच धीर वाटत होता. रात्रीचे 10 वाजले. सुची आणि उज्जू सिक्रेट एजंटप्रमाणे आपापली पोझिशन्स घेऊन पडद्याआड उभे होते. सुचीच्या हातात कॅमेरा होता. दाराची बेल वाजली. दीप्तीने दार उघडलं. सुचीने कॅमेरा चालू केला. घ्या, आपल्या बंधुराजांना सांभाळा. घरापर्यंत सुखरूप आणून सोडवलंय. आम्हालाही जरा आधार द्या ना हो, एक जण बोलला. आम्हाला घाबरतेच कशाला? तुझी ओढणी फक्त नीट करतोय. दुसऱ्यानं तिची ओढणी ओढायचा प्रयत्न केला. तिसरा तर नवलला आधार देण्याच्या निमित्तानं दीप्तीच्या कमरेलाच विळखा घालून बघत होता. जाने मन, तुझ्या गालाला काय लागलंय? गालावरून हात फिरवून घेत अजून एकानं म्हटलं. रागानं त्याचा हात हिसडत दीप्तीनं नवलला सोफ्यावर झोपवलं. आपल्या बहिणीवर काय संकट आलंय याची त्याला जाणीवच नव्हती. उज्ज्वलनं पाण्याचा ग्लास आणला. दीप्ती नवलला लिंबू पाणी पाजण्याचा प्रयत्न करत होती. थोडं लिंबू पाणी मलाही दे गं दीपू, तुला बघूनच मला दारू चढते. तिला चिकटून बसत एकानं म्हटलं. दीप्ती त्याला दूर ढकलायचा प्रयत्न करत होती. भिवू नकोस गं, मी काही खात नाहीये तुला, असं म्हणत त्यानं दीप्तीच्या केसांमधून हात फिरवला. दूर सरका, ताईपासून दूर राहा, उज्ज्वल ओरडला. तसा एकानं त्याला धक्का दिला. उज्ज्वल कोलमडून पडला. हे सगळं रेकॉर्ड करणाऱ्या सुचीच्या मनात आलं, दीप्ती कसं हे सगळं सहन करत असेल. पोलिसांना बोलवावं का? नको, त्यामुळे नवलही तुरुंगात जाईल. तिने ताबडतोब शूटिंग थांबवलं. कॅमेरा बाजूला ठेवला आणि ती एकदम पडद्याआडून बाहेर आली. संतापून ओरडली. हे काय चाललंय? लाज नाही वाटत? धाकट्या बहिणीशी असं वागताय? नवलचे मित्र आहात की कोण? त्याला शुद्ध नाहीये आणि दीप्ती असह्य आहे म्हणून जोर आलाय तुम्हाला? ताबडतोब चालते व्हा, मी पोलिसांना बोलवते. तिने मोबाईलवर खरंच 100 नंबर फिरवला. तिचं ते रणचंडीचं रूप, तो कर्कश आवाज, मोबाईलवर पोलिसांना बोलवणं, यामुळे सगळी मंडळी पटपट घराबाहेर पडली. उज्ज्वलनं दार बंद केलं. तिघांनी मिळून नवलला त्याच्या खोलीत अंथरुणावर नेऊन झोपवलं. आईला औषध देऊन तिला काय हवं नको बघून सुची आणि दीप्तीही आतल्या खोलीत अंथरुणावर येऊन झोपल्या. सकाळी 8 वाजता नवलला जाग आली. डोळे अजून जड होते. त्यानं केसांतून खसाखसा बोटं फिरवली. काल रात्री पुन्हा जरा जास्तच झाली वाटतं. थँक्स मित्रांनो. राजन, विकी, राघव, सौरभ, तुम्हा सर्वांना धन्यवाद मला सुखरूप घरी पोचवल्याबद्दल. मित्रांना फोन करावा म्हणून त्यानं मोबाईल हातात घेतला. तेवढ्यात सुची खोलीत आली. अरेच्छा, सुची, कधी आलीस? आणि इतके दिवस आम्हाला सोडून कुठं गेली होतीस? मोहशीन काय भेटला, तू तर आम्हाला विसरलीस? बोलताना जीभ जडच होती त्याची, पण बोलला. हॅलो दादा, मी मोहसीन नाही. मलय बरोबर लग्न केलंय आणि अमेरिकेत गेले होतो. पण तू तर इथं असून आपल्या माणसात नसतोस. तू सर्वांना विसरलाच? सुची बोलली. म्हणजे काय? किती वाईट घडलं इथं. सगळंच बदललं. काका गेले, काकी अंथरुणाला खिळल्या, वहिनी परीला घेऊन माहेरी गेली आणि तू? हो ग, बदल होतो. तू थांब, मी आलोच ब्रश करून. बस ना, उभी का? तो वॉशरूममध्ये होता. तेवढ्या वेळात सुचीनं कालचा शूटिंग केलेला कॅमेरा टीव्हीला जोडून ठेवला. दीप्ती हे सर्वांसाठी चहा घेऊन त्याच खोलीत आली. नवल आल्यावर रिमोट त्याच्या हातात देत सुचीनं म्हटलं, दादा, हा व्हिडिओ बघा जरा. या कॅमेऱ्याने शूट केलाय. हा कॅमेरा मी दीप्तीला अमेरिकेतून आणलाय. व्हेरी गुड. चहाचा कप घेऊन नवल उशीला टेकून बसला. रिमोटनं त्यानं टीव्ही सुरू केला. नवल बघत होता. अरे, हा मी, माझे मित्र, आमची ड्रॉइंग रूम, माझ्या अंगावरचे तेच कपडे, म्हणजे कालच. ते सर्व बघता बघता संताप आणि लाजेनं तो लालेलाल झाला.
हे माझे मित्र असे बोलतात, असे वागतात. माझी बहीण दीप्ती किती काळवंडली आहे लाजेनं. सी, हे कसले मित्र. त्याला स्वतःचाच खूप राग आला होता. त्याने दोन्ही हाताच्या ओंजळीनं आपला चेहरा झाकून घेतला. व्हिडिओ संपला होता. सुची समोर आली. दादा म्हणत तिने त्याचे हात चेहऱ्यावरून बाजूला केले. दादा, तू दीप्ती आणि काकींचं सांगणं ऐकून घेत नव्हतास म्हणून मला हे करावं लागलं. आता तरी तुला तुझ्या मित्रांचं खरं स्वरूप समजलं ना. सॉरी दादा. तू कशाला सॉरी म्हणते आहेस. चूक माझी आहे. तीही अशी गोड चूक. तू चांगलं केलंस. माझे डोळे उघडले. मी फार फार अन्याय केलाय आई, दीप्ती आणि उज्ज्वलवर. दारूचा इतका आहारी गेलो की आपलं कोण परक कोण तेही मला समजेना. माझ्या व्यसनामुळेच लतिका मला सोडून गेली. माझी लहानशी परी मला दुरवली. नवलला रडू आवरेना. रोज सकाळी ठरवतो दारू पिणार नाही आणि रोज सायंकाळी पुन्हा दारू पितो. चेहरा झाकून घेऊन तो पुन्हा रडू लागला. दोघींनी त्याला मुक्तपणे रडू दिलं. मग दीप्ती म्हणाली, दादा, तुझं व्यसन नक्की सुटेल. चलशील कुठे? जिथं मी माझ्या नवऱ्याचं गुटख्याचं व्यसन सोडवलं तिथंच, व्यसनमुक्ती केंद्रात. तिथला मुख्य माणूस माझ्या ओळखीचाच आहे. येशील ना? नवलनं होकारार्थी मान हलवली. तशी दीप्तीनं दादाला मिठी मारली. दोघं बहीण भाऊ रडत होते. दोघांमधला दुरावा संपला होता. सुची, दीप्ती, अमन आणि खुद्द नवलच्या प्रयत्नांनी नवल खरोखर बदलला. व्यसनमुक्त झाला. लतिकाही परीला घेऊन घरी आली. आईचीही प्रकृती सुधारत होती. सुचीनं दीप्तीला म्हटलं, व्यसनमुक्ती केंद्राचा प्रमुख अमन तुझी नेहमी आठवण काढतो. प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत दीप्तीनं म्हटलं, का बरं? कारण तू त्याला आवडतेस. तुझ्या प्रेमात पडलाय. दीप्तीनं लाजेनं लाल झाली. अमन खूप चांगला मुलगा आहे. नवल दादालाही तो पसंत आहे. तू हो म्हण, मग मी त्याला काकींना भेटायला घेऊन येते. दीप्तीनं फक्त लाजून मान डोलवली. कारण अमन तिलाही आवडला होता. त्याचं काम, व्यसनमुक्ती केंद्रातल्या पेशंटशी त्याची वागणूक, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या दादाचं आयुष्य सुधारण्यासाठी त्याची झालेली मदत. खरं तर ती त्याच्या ऋणातच होती. त्यातून होऊनच त्यानं तिला जीवनसाथी होणार का म्हणून विचारून तिचा सन्मानच केला होता. दीप्तीनं सुचीला मिठी मारली. तिच्यामुळेच हे सगळं घडून आलं होतं ना. तर मित्रांनो, कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.